नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. एखादा मोठा अपघात अथवा इतर कारणांनी मानसिक स्वास्थ्य ढासळलेल्या व्यक्तीला सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. उपचारासाठी मनोरुग्णालयाचा मोठा आधार असला तरी अशा व्यक्तींसाठी कौटुंबिक मायेचा ओलावा आणि सांघिक खेळाच्या जोडीने मानसिक आजारातून व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदतगार ठरू शकते. हाच धागा पकडून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांसाठी खेळीयाड 2025चं आयोजन करण्यात आलं असून यावेळी क्रिकेट, रस्सीखेच, लगोरी, संगीत खुर्ची, कॅरम इत्यादी खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये आठवडाभर चालणाऱ्या खेळ महोत्सवात मनोरुग्ण, रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मैदानी आणि इंडोर गेम स्पर्धा रंगणार आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, बुक ब्लेसिंग, बटाटा शर्यत, कॅरम, रिंग टार्गेट, संगीत खुर्ची, क्रिकेट, रस्सीखेच इत्यादी खेळ खेळले जाणार असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ सुधीर पुरी यांनी दिली आहे. खेळीयाड 2025च्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. या खेळीयाडमध्ये क्रीडा स्पर्धेबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. या प्रसंगी वैद्यकीय उपअधीक्षक डॉक्टर प्राची चिवटे, डॉक्टर ममता आळसपूरकर, डॉक्टर अर्चना गडकरी, मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन लांजेवार, डॉक्टर सुरभी रानडे, डॉक्टर विजया खांडेपारक, सुधीर पुरी, सुनील कौर, नितीन शौदे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये ॲन्युअल स्पोर्ट्स डे म्हणजे खेळीयाड आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्यत्वे क्रिकेट, नंतर कॅरम स्पर्धा, बटाटा शर्यत, नंतर इतर इंडोर गेम्स, बॅडमिंटन व विविध मनोरुग्णालयामध्ये आपण स्पर्धा घेत आहोत. तसेच मनोरुग्णांच्या बरोबर कर्मचाऱ्यांचेही, आमचे कर्मचारी अधिकाऱ्यांचे इतर या विभागातील स्पर्धा घेत आहोत. या उद्देशच असा आहे की मनोरुग्णामध्ये त्यांचे कला कौशल्य विकास व्हावा आणि मनोरुग्ण बरं होण्यास मदत व्हावी आणि नेहमीच्या यामधून आजारामधून विरंगुळा हा पण उद्देश आहे. आणि अशा प्रकारे स्पर्धा घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये बरे होण्याचे आत्मविश्वास चांगला निर्माण होईल आणि आपण कुटुंबातच आहे अशी जाणीव होईल. हा एक उद्देश आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. गोपाळ गणेश मित्र मंडळ आयोजित श्री गणेश जयंती निमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये बीपी, शुगर, ऑक्सिजन, ECG, जॉईंट पेन, संधिवात, गुडघेदुखी, स्पायरोमेट्री, अस्थमा, ॲलर्जी, जनरल स्त्रीरोग तपासणी, स्किन अँड कॉस्मेटिक तपासणी तसेच रक्त तपासणी, हिमोग्लोबिन काउंट, ब्लड ग्रुप, ASR टेस्ट सुद्धा या शिबिरामध्ये युनिव्हर्सल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ठाणे व क्रिटिकेअर आणि ट्रामा युनिट यांच्या सहकार्याने मोफत करण्यात आली.
या शिबिराला आझादनगर, तिजादीप हाईट्स, गोकुळनगर येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद दिला. गोपाळ गणेश मित्र मंडळ हे गणेश जयंती निमित्त दरवर्षी अशा विविध उपक्रमांचं आयोजन करत असल्याचं रुपेश राव यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष गुप्ता, रुपेश राव, निलेश चव्हाण, अंकित थायबार, आकाश कनोजिया, राकेश चौधरी, प्रदीप भोसले, निखिल नेगी, रोहन गुप्ता, पंकज साजेकर, ओमकार यादव, करण गुप्ता व इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. तुझ्यावर आहे ना, याच्यावर आहे ना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. माझं नाव रुपेश राव, गोपाळ गणेश मित्रमंडळ आज 28 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर दरवर्षी आम्ही असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. यंदा ही गणेश जयंतीनिमित्त आम्ही इथे फ्री मेडिकल कॅम्प असं आयोजित केलेलं आहे. ते मोफत सगळ्या तपासण्या आमच्या इथे होणार आहेत आणि त्याबद्दल नागरिकांचं पण आम्हाला बरंच सहकार्य मिळालं आहे. आणि दरवर्षी आम्ही ह्याच्या पुढेही आम्ही प्रत्येक वेळेस असेच उपक्रम राबवून नागरिकांना जेवढी सोय करता येईल तेवढ्या आमच्या मंडळातर्फे आम्ही करणार आहे. त्याबद्दल सगळ्या नागरिकांचे आम्ही आभार मानतो. बाळगोपाळ मित्रमंडळातर्फे दरवर्षी राबवण्यात आलेले कार्यक्रम सगळे यशस्वी वगैरे ठरलं जातं आणि त्याच्यामध्ये मीही कुठेही अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो. पण सध्या ह्या टायमाला मला काय माहीत नसल्यामुळे मी इथं काय सहभागी झालो नाही. पण पहिली गोष्ट म्हणजे दरवर्षी हे राबवण्यात आलेले कार्यक्रम यशस्वी ठरले जाते आणि त्यामुळे आमचं रहिवासी म्हणजे आझादनगर नंबर 1 बाळगोपाळ मित्रमंडळाचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आज त्यांना पुढे यशासाठी शुभेच्छा देतो. सुट्ट्या पैशांच्या वादावरती एसटीची UPIची मात्रा. प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहनांना होणारा त्रास लक्षात घेता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याची दखल घेऊन केलेल्या सूचनेनुसार सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना UPI पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचं आवाहन केलं आहे. या आव्हानाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून UPI पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढलं आहे. एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रिक तिकीट इश्यू मशीन दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून UPI पेमेंटद्वारे तिकीट काढलं जाऊ शकतं. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना UPI पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशांमुळे होणारे वाद टाळता येतील अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार महामंडळाने UPI पेमेंट वाढवण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये UPI पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये UPI पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढलं आहे.
सूर्यास्तानंतर आता पश्चिम क्षितिजावरती चंद्र शनी युती पाहायला मिळणार आहे. 2 फेब्रुवारीची सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावरती चंद्र शुक्र युती दिसणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी मध्य आकाशामध्ये चंद्र मंगळ युती दिसेल. सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशामध्ये मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी हे 4 ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसत असल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकृ सोमन यांनी सांगितले. याविषयीची अधिक माहिती देताना दाकृ सोमन म्हणाले की रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशामध्ये पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात शनी शुक्र दर्शन देतील. गुरुग्रह रोहिणी नक्षत्रामध्ये मध्य आकाशात दिसेल, तर पूर्व आकाशामध्ये पुनर्वसू नक्षत्रामध्ये लालसर रंगात मंगळ ग्रह दर्शन देईल. हे 4 ग्रह साध्या डोळ्यांनी सर्वांना पुढील काही दिवस रोज पाहता येतील. युरेनस आणि नेपच्यून साध्या डोळ्यांनी दिसणार नाहीत. खगोलप्रेमींसाठी 4 ग्रह एकाच वेळी दिसण्याची ही पर्वणी आहे. तुमच्या जवळ जर दुर्बीण असेल तर शुक्राच्या कला, शनीची वलये आणि गुरुग्रहांच्या 95 चंद्रांपैकी 4 चंद्र दुर्बिणीतून निरीक्षण करता येतील. सध्या अनेक शाळांतून आणि खगोल संस्थांमधून हे ग्रह दाखवले जात आहेत. त्यामुळे सर्व खगोलप्रेमी मोठ्या उत्साहात आकाश निरीक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत, असंही खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दाकृ सोमन यांनी सांगितले. नमस्कार. सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशामध्ये आपल्याला 4 ग्रहांचं दर्शन होतं. पश्चिम क्षितिजावरती शनी दिसतो, त्याच्या वरच्या बाजूला तेजस्वी शुक्र ग्रह दर्शन देतो. मध्य आकाशात गुरुग्रहाचं दर्शन होतं आणि पूर्वेला लालसर रंगाचा मंगळ दिसतो. पण येत्या शनिवार रविवारी चंद्रकोरीची शनीबरोबर आणि शुक्राबरोबर युती होणार आहे, ती पाहायला विसरू नका. सुंदर मनोहारी दृश्य आपल्याला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पाहायला मिळणार आहे. शनिवारी 1 फेब्रुवारीला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशामध्ये चंद्र आणि शनी यांची युती दिसणार आहे. शनी चंद्राच्या 1 अंश दक्षिणेकडील बाजूस अंधुक असं दर्शन देणार आहे. रविवारी 2 फेब्रुवारीला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात चंद्र आणि शुक्र यांची युती होणार आहे. शुक्र चंद्रकोरीच्या 2 अंश उत्तरेकडील बाजूस तेजस्वी असं दर्शन देणार आहे. आणि 6 फेब्रुवारीला चंद्र गुरु यांची युती होणार आहे. आणि 10 फेब्रुवारीला चंद्र आणि लालसर रंगाचा मंगळ दिसतो, त्याची युती होणार आहे. तर मित्रांनो, शनिवार रविवारी चंद्र शनी चंद्र शुक्र, 6 फेब्रुवारीला चंद्र गुरु आणि 10 फेब्रुवारीला चंद्र मंगळ यांची युती पाहायला विसरू नका. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.